मतदान पण येते, पुढचं पाऊल घेऊन सरकारने पब्लिक लोकांना मदत केली पाहिजे. ताबडतोब ॲम्ब्युलन्स वगैरे आली असती, तात्काळ त्यांचं झालं असतं काम. पण हे लेट केल्यामुळे ते झालं असं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू आणि मुंबईतील आमदार निवास येथे आमदार विजय देशमुख यांच्या कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू या दोन्ही घटनांनी महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. तनिषा भिसेंना ऑपरेशन पूर्वी 10 लाखांची मागणी करण्यात आली. 3 लाख तत्काळ घेऊन उपचार न झाल्याने रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे आमदार निवास चंद्रकांत धोत्रेंना अस्वस्थ वाटल्यामुळे रुग्णवाहिका वेळेवर आली नाही. पोलिसांच्या गाडीतून नेण्यात आलं, पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनांनी सरकारी व खासगी रुग्णालयांच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोग्य व्यवस्थेची ढासळलेली अवस्था अधोरेखित केली आहे. असं ॲक्च्युली ते आमदार निवासामध्ये असं घडलं नाही पाहिजे, कारण त्यांच्याकडे फुल पॉवर आहे. पण आता पब्लिक समजा रुग्णवाहिका नसेल तर किती परेशान होतं त्यांना ते कळलं पाहिजे. आणि त्यासाठी त्या लोकांनी सर्व मोफत सेवा सुरू केली पाहिजे, प्लस हॉस्पिटलची पण मोफत सेवा सुरू केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की माहिती सरकार आरोग्य सेवा सर्वसामान्य जनतेला व्यवस्थित पुरवते का? नाही पुरवत आहे, अजूनपर्यंत तरी एवढी माहिती पुरवत नाही आहे. त्यांनी मी रिक्वेस्ट करतो त्यांना, की विनंती करतो की त्यांनी ती माहिती सर्वांना पुरवावी आणि जे काही सोयी असतील त्या पुऱ्या कराव्यात. नाही पोचत नाही, कारण याचा अर्थ की जे कामगार ठेवलेले आहेत ते व्यवस्थित काम करत नाही आहेत. त्यामुळे ते रुग्णवाहिका पण लेट होतं आणि पेशंटला पण हे मिळत नाही आहे. सरकारने पुढचं पाऊल घेऊन आता मतदान पण येते, पुढचं पाऊल घेऊन सरकारने पब्लिक लोकांना मदत केली पाहिजे. आणि त्या टायमाला ॲम्ब्युलन्सची सोय करायला पाहिजे ताबडतोब त्यांनी. आमदार निवास आहे कुठं हे नाही, गव्हर्नमेंट तर चांगलं हे होतं. त्या टायमाला गव्हर्नमेंट त्यांनी आमदाराने हे केलं असतं, ताबडतोब ॲम्ब्युलन्स वगैरे आली असती, तात्काळ त्यांचं झालं असतं काम. पण हे लेट केल्यामुळे ते झालं असं. तसं ह्या टायमाला ह्या पुढे व्हायला नको, नाही तर पब्लिक वगैरे खूप हैराण होतील. नाही तर सामायिक माणसं म्हणजे त्यांचा एक वोटर आहे, वोटर आय डीप्रमाणे ते काम करतात, समजलं का? आणि असं व्हायला नाही पाहिजे. याच्या पुढे जरा आमदार निवास आला म्हणून जरा व्यवस्थितपणे करावं. हां, पण महायुती सरकारनं काय पुरायला पाहिजे. महायुती म्हणजे आता सर्वांनी त्यांना निवडून दिलं आहे, त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. भले कोण पण असो, सामायिक कार्यकर्ता कोण पण असो. तुम्ही मोठ्या हाय लेवलचं तुम्ही बघत बसाल, सामायिक माणसांना बघत नाही तर चुकीचं आहे ना ते. असं व्हायला नाही पाहिजे याच्या पुढे.